जसं मी सुरुवात केली की जेवढं आपलं हृदय महत्त्वाचं आहे, जेवढं आपलं आरोग्य महत्त्वाचं आहे, तेवढेच गुडघ्याचे आरोग्यसुद्धा महत्त्वाचं आहे. गुडघेदुखी फक्त वयानुसार आलेली आहे असं ते नसतं. तुम्हाला एक ॲक्टिव्ह जीवन जर जगायचं असेल, सेकंड इनिंग मी ज्याला म्हणतो, सेकंड इनिंग ऑफ लाईफमध्ये जर तुम्हाला नातवांसोबत खेळायचं आहे, गार्डनमध्ये फिरायला जायचं आहे, मूव्हीजला जायचं आहे, ट्रेकिंगला जायचं आहे, तर का नाही? पंढरपूर वारी करतात माझे पेशंट, 50 किलोमीटर 60 किलोमीटर जातात. याने त्यांना काय फायदा मिळतो? त्यांचं हृदय हेल्दी राहतं, त्यांना हार्ट अटॅकची, ब्लॉकेजेसची चिंता करण्याची गरज नाही. ऑनलाईन फिजिओथेरपी किंवा ऑनलाईन रिहॅबिलिटेशन जे म्हणतो आपण, जे निझी हेल्थचं पार्ट असतं, तर ते तुम्ही कितपत हे करा? याचं एक मी उदाहरण देऊन सांगतो. माझा एक पेशंट होता, रेसलर होता, कुस्ती खेळत होता आणि तो राहत होता नाशिकच्या एक पेरिफेरल भागात, दिंडोरी साईडला. तिथे फिजिओथेरपिस्ट डायरेक्ट अवेलेबल नाही आहे किंवा त्याला डेली येणं जाणं पॉसिबल नव्हतं. तर तो मला विचारलं, मग ही सर्जरी मी करू की नाही, कारण मला फिजिओला रोज यायला शक्य नाही. त्याला मी म्हटलं, जर फिजिओ पॉसिबल नसेल तर सर्जरी करू नको, कारण सर्जरी केल्यानंतर फिजिओ तेवढंच इम्पॉर्टंट आहे. पण त्याच वेळेस मग त्याला मी माझ्या कलिगचा नंबर दिला, ज्यांनी त्याची ऑनलाईन फिजिओथेरपी घेतली. त्याचं येणं जाणं टळलं. त्याला महिनाभर नी कसा वाकवायचा, पायाची ताकद वाढायचे व्यायाम कसे करायचे, हे 1-to-1 सेशन त्याला ऑनलाईन मिळाला आणि महिनाभराने त्याचा पाय पूर्ण वाकायला लागला आणि पूर्ण सरळ व्हायला लागला. त्याला महिनाभरात जो रिझल्ट हवा होता तो अचीव्ह झाला. तर माझं म्हणणं आहे की जर ज्यांना पॉसिबल नसेल काही कारण असतो फिजिओथेरपिस्टकडे जाणं, किंवा अशा ठिकाणी राहत असेल जिथं फिजिओथेरपिस्ट पोचू शकत नाही, अशा वेळेस ऑनलाईन फिजिओ इज अ लाईफ सेवर. ऑनलाईन फिजिओ इज अ वे टू गो. आणि आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात जिथे ऑफिस, आपलं प्रोफेशन, हे सगळं मॅनेज करून जर फिजिओसाठी टाईम मिळत नसेल तर ऑनलाईन फिजिओ इज अ वे, जिथं आपण इझिली 20 मिनटं अर्धा तास कुठेही, ऑफिसमध्ये म्हणा, घरी म्हणा, आपण काढू शकतो. आणि ऑनलाईन फिजिओ इज अ वे टू गो, आय वुड से. त्यांनी खूप पेशंट्सला, खूप डॉक्टर्सला आणि खूप फिजिओथेरपिस्टला, तिघांनाही फायदा होणार आहे. जेणेकरून ऑपरेटेड पेशंट, ज्यांचं ऑपरेशन झालं आहे, त्यांनासुद्धा रिझल्ट चांगले मिळतील. आणि ज्यांचं ऑपरेशन नाही झालेलं, ज्यांना कन्झर्वेटिव्ह आपल्याला मॅनेज करायचं आहे, त्यांनासुद्धा फिजिओथेरपी घरोघरी आपल्याला पोचवता येईल. तर आवरण बदलायची जर सर्जरी आहे, त्याचे रिझल्ट जर चांगले आहेत, एका महिन्यात जर पेशंट पूर्णपणे रिकवर होतो आहे आणि नव्याने आयुष्य जगतो आहे सरळ पायाने, पूर्ण गुडघ्याचा वाक पण आपल्याला सरळ करता येतो आहे, आणि 2-3 महिन्यानंतर पंढरपूर वारी, नर्मदा परिक्रमा, 50-60 किलोमीटर जर रोज चालायची कॅपॅसिटी जर मिळते पेशंटला, तर अशा वेळेस ही सर्जरी गरजेची आहे आणि लाईफ चेंजिंग आहे. तर अशा वेळेस सर्जरी करणं गरजेचं आहे. आणि का नाही? गुडघेदुखी हृदय किंवा छातीच्या दुखणं एवढीच सिरियस आहे, कारण इव्हेंच्युअली गुडघे दुखले म्हणजे तुमच्या हृदयावर त्याचा इफेक्ट येणार आहे, कारण तुमचं चालणं कमी होणार आहे. म्हणून नी हेल्थ किंवा गुडघ्याची तुमचे आरोग्य खूप महत्त्वाचे. अनेक जणांना सर्जरी करायची नसते, तर ते फिजिओथेरपी, व्यायाम, हे सगळे प्रकार, मग मेडिसिन्स वगैरे हे सगळं घ्यायला चालू करतात. तर हा शिफ्ट कधी यावा की आता सर्जरी गरजेची आहे? एक्सरे करून जर आपल्याला दिसलं की वरचं मांडीचं हाड आणि खालचं पायाचं हाड एकमेकाला टेकलं आहे, सो दॅट्स इट, की पूर्णपणे गादी झिजली. अशा स्टेजमध्ये गोळ्यांनी ती गादी काही परत निर्माण होणार नाही. मग अशा स्टेजमध्ये सर्जरीचा निर्णय घेणं गरजेचं आहे. कारण पुढे काय होतं की गुडघ्याला वाक येत चालतो. फक्त अर्थाटीच लिमिटेड राहत नाही, फक्त वेदना होत नाही, तर गुडघ्याला वाक येणं, डिफॉर्मिटी होणं सुद्धा चालू होऊन जातं. अशा स्टेजला सर्जिकल विचार करणं गरजेचं आहे. मागच्या 3 वर्षापासून मी रोबोटिक सर्जरी करतो आहे. रोबोटिकमध्ये काय होतं की खराब झालेला कार्टिलेज किंवा खराब झालेला भाग हा आपण हाताने न काढता रोबोटिक आर्मनी काढतो. रोबोटिक आर्मनी आपल्याला सब मिनिमल ॲक्युरेसी मिळते, ज्यामध्ये 1 mm पेक्षा कमीसुद्धा रोबोटला सेन्स होतं की कार्टिलेज किती काढायचं आहे, किती नाही काढायचं आहे. अँगल आपल्याला ॲक्युरेट नेमता येतो, गुडघ्याचा वाक अचूकपणे सरळ करता येतो. आणि ऑपरेशननंतरचं वेदना किंवा ऑपरेशननंतरचं पेन हे रोबोटिक सर्जरीमध्ये कमी आहे. रक्तस्राव कमी आहे सर्जरी करताना. सर्जरीसाठी लागणारा जो इन्सिजन आहे किंवा काप आहे तो कमी आपल्याला रोबोटिक सर्जरीमध्ये लागतो. तर ॲक्युरेसी आणि ऑपरेशननंतर होणारी जलद रिकव्हरी हे त्याचे मुख्य फायदे आहेत, जे रोबोटिक सर्जरीमध्ये मिळतात. आपण पूर्वी पाहायचो की जी ACL इंजरी वगैरे व्हायची, ACL म्हणजे एक लिगामेंट असतो आपल्या गुडघ्यामध्ये, तर ती जी इंजरी व्हायची ती खेळाडूंना जास्ती व्हायची, जो ॲथलीट पॉप्युलेशन आहे, स्पोर्ट्स इंजरी म्हणायचे त्याला. पण आता आपण बघतोय की जे सामान्य पॉप्युलेशन आहे त्यांनाही ACL इंजरी होते. करेक्ट. सो अँटेरियर क्रुशिएट लिगामेंट इंजुरी म्हणजे ACL हा पुढच्या बाजूचं मुख्य लिगामेंट आहे, ज्याने वरचं हाड आणि खालचं हाड एकमेकाला अटॅच राहतं, गुडघा लपकत नाही, स्टेबल राहतो, स्थिर राहतो. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रणीत सोनावणे, रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन,
किम्स मानवता हॉस्पिटल नाशिक. त्यासोबतच ते निझी हेल्थचे पार्टनर आणि सर्जिकल हेडसुद्धा आहेत. आज आपण गुडघ्याबद्दल क्लिअर आणि प्रिसाईज माहिती घेऊया त्यांच्याकडनं. वेलकम डॉक्टर प्रणीत. येस, थँक्यू. सो डॉक्टर प्रणीत, अनेक लोक म्हणतात की गुडघेदुखी ही वयानुसार येणारी नैसर्गिक गोष्ट आहे. खरंच गुडघेदुखी सामान्य आहे का हा एक इशारा असतो? सामान्य नक्कीच नाही आहे गुडघेदुखी. गुडघेदुखी टाळली जाते, टाळणटाळ केली जाते, सहन केली जाते, अंगावर काढली जाते, आपण असं म्हणतो. गुडघेदुखी होणं म्हणजे तुमचा गुडघा झिजणं. ते एक तो वयानुसार होऊ शकतं, ज्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो, किंवा संधिवातामुळे होऊ शकतं, ज्याला आपण आमवात म्हणतो. संधिवातामुळे होणारी गुडघेदुखी ही अर्ली एजमध्ये होते, 30-35, आणि ती फक्त गुडघ्याला सीमित न राहता खुबे, बोटाचे जॉईंट्स यांनासुद्धा तो त्रास होतो. आणि जो पेन किंवा जे दुखणं फक्त गुडघ्याला लिमिटेड आहे आणि जे 55 नंतर किंवा 60 नंतर होतं आहे, ते वयानुसार होणाऱ्या गुडघ्याच्या झिजेमुळे आहे. याला नक्कीच अंगावर नाही काढलं पाहिजे, कारण हृदयाच्या आरोग्याला, तुमच्या फुफ्फुसांच्या आरोग्याला, फिट राहण्यासाठी, डायबिटीज कंट्रोल ठेवण्यासाठी तुम्हाला चालणे महत्त्वाचे, आणि चालण्यासाठी गुडघे महत्त्वाचे. जर तुमचे गुडघे दुखत राहिले, तुम्ही चालणं कमी केलं, तर नक्कीच तुमचं वजन वाढणार, डायबिटीज कंट्रोल राहणार नाही, शुगर कंट्रोल राहणार नाही, हृदयाला हवा तसा व्यायाम मिळणार नाही, आणि मग ब्लॉकेजेस, अँजिओप्लास्टी वगैरे वगैरे ते सगळ्या प्रवास तो चालू होतो. तर हृदयाचं आरोग्य हे गुडघ्यावर निर्भर आहे, हे खूप महत्त्वाची गोष्ट. आर्थरायटिसमुळे नक्की गुडघ्याच्या आतमध्ये काय काय बदल होतात? आर्थरायटिस म्हणजे सोप्या भाषेत म्हणजे गुडघ्याची झीज आपण म्हणतो. तर गुडघा हा 2 हाडांनी बनलेला जॉईंट आहे. फिमर, डिस्टल एंड ऑफ फिमर, आणि टिबिया. 2 हाडांच्या मध्ये गादी असते. जसं आपल्या गाडीला स्प्रिंग शॉक ऑब्झर असतं, तशी ती गादी काम करते, हाडाला हाड आदळू देत नाही. वयानुसार जशी ती गादी झिजते, तसं वरचं हाड खालच्या हाडाला घासायला लागतं, आणि मग आवाज येणं, गुडघा पूर्णपणे न वाकणं, वाकवायला त्रास होणं, मांडी घालता न येणं, असे सिम्पटम्स होऊन हाडाला हाड घासल्यामुळे वेदना चालू होतात, आणि त्याला आपण आर्थरायटिस असं म्हणतो. खूप लोक वर्षानुवर्षे गुडघेदुखी सहन करतात पण डॉक्टरांकडे जात नाहीत. तर या लोकांसाठी उपचार उशिरा, म्हणजे हे एवढे वेळ इग्नोर का करतात लोक? मला असं वाटतं की जसं आपण सुरुवात केली की गुडघेदुखी ॲक्सेप्ट केली जाते की वयानुसार सगळ्यांनाच होणार आहे, आणि चालणं कधी कमी होऊन जातं हे लक्षात येत नाही. तसंच एखाद्याला जर छातीत दुखलं तर तो लगेच इमर्जन्सी डॉक्टरकडे जातो, ECG काढतो. तसं गुडघेदुखीचं नसतं. बऱ्याच वेळा अंगावरती काढली जाते, पेन किलर मनाने घेतल्या जातात, आयुर्वेदिक उपचार केले जातात, पण त्याच्याकडे जोपर्यंत तो 4 स्टेजला जात नाही, आणि असंही स्टेज येत नाही की पूर्णच चालणं अशक्य होतं आहे किंवा गुडघ्याला वाक आला आहे, अशी स्टेज जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याला अंगावर काढलं जातं. आणि डायरेक्ट इमर्जन्सी नसल्यामुळे मला असं वाटतं की गुडघेदुखीकडे थोडंसं दुर्लक्ष होतं. पण गुडघेदुखी हृदय किंवा छातीच्या दुखण्या एवढीच सिरियस आहे, कारण इव्हेंच्युअली गुडघे दुखले म्हणजे तुमच्या हृदयावर त्याचा इफेक्ट येणार आहे, कारण तुमचं चालणं कमी होणार आहे. म्हणून नी हेल्थ किंवा गुडघ्याची तुमचे आरोग्य खूप महत्त्वाचे. आर्थरायटिसच्या सुरुवातीची लक्षणे किंवा ज्यांना आपण वॉर्निंग साईन्स असं म्हणतो, ही काय असतात? स्टेज 1 किंवा 2मध्ये जनरली फक्त पेन होतो, दुखतात गुडघे फक्त. काहींना चालताना दुखतात, आराम करताना परत दुखणं थांबून जातं. काहींना सकाळी लवकर उठल्यावर त्रास होतो, ज्याला आपण अर्ली मॉर्निंग स्टिफनेस म्हणतो, किंवा कडकपणा म्हणतो आपण गुडघ्याचा. अशा पद्धती, किंवा काही पेशंटमध्ये क्लिकिंग साऊंडसुद्धा येतो, आवाजसुद्धा येतो. तर हे काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला सांगतात की गुडघेदुखी चालू झाली आहे किंवा आर्थरायटिस आपल्याला स्टेज 1 किंवा 2मध्ये आहे. आर्थरायटिस झालंय हे कळल्यानंतर शस्त्रक्रियेची किंवा सर्जरीचा विचार हा कधी करावा? जेव्हा खूप महिन्यानुमहिने, वर्षानुवर्ष आपण ट्रीटमेंट घेतोय, वर्षानुवर्ष मी नाही म्हणणार, महिने टू महिने, 1-2 महिन्यापासून ट्रीटमेंट घेतोय, फिजिओथेरपी करून झाली आहे, औषध गोळ्या घेऊन झाल्या आहे, तरी गुडघेदुखी जात नाही आहे. रोजचं तुमचं मॉर्निंग वॉक जे तुम्ही आधी करायचे, इव्हनिंग वॉक करायचे, ॲक्टिव्हिटी करायचे, ते होत नाही आहे गुडघेदुखीमुळे. आणि रिपीटेड मेडिकेशन्स घेऊन तुमच्या किडनी आणि लिव्हरला त्याचा साईड इफेक्ट होण्याचा धोका आहे. अशा स्टेजमध्ये नक्कीच एक कन्सल्टेशन करून आपल्या गुडघ्याचा झिजण्याचा टप्पा कोणता आहे ते जाणून सर्जरीचा विचार करणं गरजेचं आहे. कारण स्टेज 1-2मध्ये मेडिसिन काम करतात, 3 आणि 4मध्ये मेडिसिन्स काम करत नाही.
अनेक जणांना सर्जरी करायची नसते, तर ते फिजिओथेरपी, व्यायाम हे सगळे प्रकार, मग मेडिसिन्स वगैरे हे सगळं घ्यायला चालू करतात. तर हा शिफ्ट कधी यावा की आता सर्जरी गरजेची आहे? एक्सरे करून जर आपल्याला दिसलं की वरचं मांडीचं हाड आणि खालचं पायाचं हाड एकमेकाला टेकलं आहे, सो दॅट्स इट, की पूर्णपणे गादी झिजली. अशा स्टेजमध्ये गोळ्यांनी ती गादी काही परत निर्माण होणार नाही. मग अशा स्टेजमध्ये सर्जरीचा निर्णय घेणं गरजेचं आहे. कारण पुढे काय होतं की गुडघ्याला वाक येत चालतो. फक्त अर्थाटीच लिमिटेड राहत नाही, फक्त वेदना होत नाही तर गुडघ्याला वाक येणं, डिफॉर्मिटी होणं सुद्धा चालू होऊन जातं. तर अशा स्टेजला सर्जिकल विचार करणं गरजेचं आहे. रुग्ण नेहमी विचारतात शस्त्रक्रिया किंवा सर्जरी खरंच गरजेची आहे का? तर अशा जणांना तुम्ही काय एक्सप्लेन करून सांगता? सर्जरी जोपर्यंत स्टेज 3-4 जात नाही तोपर्यंत मी गरजेचे असं म्हणत नाही. 3-4ला गेल्यानंतर खरंच गरजेचे आहे, कारण त्याच्यामध्ये आपण काय करतो, फक्त आवरण बदलतो आहे. कार्टिलेज खराब झालेला भाग, खालचा गादी आणि टिबियाचा कार्टिलेज, एवढे 3 पार्ट आपण बदलतो आहे. पूर्ण गुडघा आपण बदलत नाही. लिगामेंट्स, बोन्स ते ओरिजिनलच ठेवतो. फक्त आवरण बदलायची जर सर्जरी आहे, त्याचे रिझल्ट जर चांगले आहेत, 1 महिन्यात जर पेशंट पूर्णपणे रिकवर होतो आहे आणि नव्याने आयुष्य जगतो आहे सरळ पायाने, पूर्ण गुडघ्याचा वाक पण आपल्याला सरळ करता येतो आहे आणि 2-3 महिन्यानंतर पंढरपूर वारी, नर्मदा परिक्रमा 50-60 किलोमीटर जर रोज चालायची कॅपॅसिटी जर मिळते पेशंटला, तर अशा वेळेस ही सर्जरी गरजेची आहे आणि लाईफ चेंजिंग आहे. तर अशा वेळेस सर्जरी करणं गरजेचं आहे आणि का नाही. आजकाल रोबोटिक नी रिप्लेसमेंटबद्दल खूप ऐकण्यात आलं आहे आणि सगळ्यांनाच ही क्युरिओसिटी असते की रोबोटिक नी रिप्लेसमेंट म्हणजे नक्की काय. तर त्यातलं अंतर तुम्ही थोडंसं समजावून सांगू शकता? जसं मी सांगितलं, नी रिप्लेसमेंट म्हणजे पूर्ण गुडघा बदलणे नाही, तर फक्त आवरण बदलणे आहे. हे आवरण आपण वर्षानुवर्ष आत्तापर्यंत मानवीरित्या मॅन्युअली आपण करत आलेलो आहोत. ती पण सर्जरी चांगली होते, त्याच्यातही रिझल्ट चांगले. पण रिसेंटली मागच्या 3 वर्षापासून मी रोबोटिक सर्जरी करतो आहे. रोबोटिकमध्ये काय होतं की खराब झालेला कार्टिलेज किंवा खराब झालेला भाग हा आपण हाताने न काढता रोबोटिक आर्मनी काढतो. रोबोटिक आर्मनी आपल्याला सब मिनिमल ॲक्युरेसी मिळते, ज्यामध्ये 1 mm पेक्षा कमीसुद्धा रोबोटला सेन्स होतं की कार्टिलेज किती काढायचं आहे, किती नाही काढायचं आहे. अँगल आपल्याला ॲक्युरेट नेमता येतो, गुडघ्याचा वाक अचूकपणे सरळ करता येतो आणि ऑपरेशननंतरचं वेदना किंवा ऑपरेशननंतरचं पेन हे रोबोटिक सर्जरीमध्ये कमी आहे. रक्तस्राव कमी आहे सर्जरी करताना. सर्जरीसाठी लागणारा जो इन्सिजन आहे किंवा काप आहे तो कमी आपल्याला रोबोटिक सर्जरीमध्ये लागतो. तर ॲक्युरेसी आणि ऑपरेशननंतर होणारी जलद रिकव्हरी हे त्याचे मुख्य फायदे आहेत जे रोबोटिक सर्जरीमध्ये मिळतात. आणि रोबोटिक सर्जरीमध्ये पूर्ण सर्जरी रोबोट करत नाही, त्याला सर्जनला इन्स्ट्रक्शन द्यावं लागतं, प्लॅनिंग करावं लागतं आणि त्या प्लॅनिंगद्वारे रोबोट काम करतो. तर रोबोटिक सर्जरी इज नथिंग बट अ मोर ॲक्युरेट वे ऑफ डुईंग अ सर्जरी. अचूकपणे केली गेलेली नी रिप्लेसमेंट हा त्याचा रोबोटिक सर्जरीचा फायदा आहे. काही लोकांचा असा मानस झाला आहे की रोबोटिक सर्जरी म्हणजे रोबोटच पूर्ण सर्जरी संपवून टाकतो किंवा करून टाकतो. तर सर्जनचा ह्याच्यामध्ये नक्की काय रोल असतो? रोबोटिक सर्जरी पूर्ण रोबोट करत नाही, टू बी फ्रँक. सर्जनच ही सर्जरी करत असतो. रोबोट फक्त एक सर्जनचं हतियार आहे, त्याचं एक टूल आहे. जसं मी सांगितलं, मॅन्युअलरित्या आपण सॉनी खराब झालेला भाग काढायचो, तर रोबोटिक सर्जरीमध्ये रोबोटिक आर्म वापरून आपण तो काढतो आहे. पण पेशंटचा CT स्कॅन करून त्याच्यावर प्लॅनिंग मला कम्प्युटरवर करावं लागतं. तो प्लॅनिंग आपण पेनड्राईव्हद्वारे रोबोटला फीड करतो. इम्प्लांट कोणत्या साईजचा टाकायचा आहे, किती अँगलनी टाकायचं आहे, किती रोटेशननी टाकायचं आहे, हे मलाच डिसाईड करावं लागतं माझ्या नॉलेजनुसार आणि मग ते एक्झिक्यूट फक्त रोबोट करतो. तर रोबोट इज नथिंग विदाऊट अ गुड सर्जन. चांगला सर्जन, चांगला एक्सपिरियन्स विथ अ गुड रोबोट, असे 2 जर कॉम्बिनेशन आपल्याला जुळून आलं तर पेशंटला रिझल्ट चांगले मिळतात. तर एक नवीन आयुष्य पेशंटला मिळतं, वेदनारहित आयुष्य पेशंटला मिळतं रोबोटिक सर्जरीने. पेशंटच्या दृष्टीने पाहिलं तर रोबोटिक सर्जरीमुळे रिकव्हरी किंवा जो हिलिंग टाईम असतो तो कसा कमी होतो, वाढतो, नक्की काय होतं? रोबोटिक सर्जरीला आय वुड से 10 मिनटं एक्स्ट्रा लागतात. मॅन्युअल सर्जरी समजा मी अर्धा तासात नी रिप्लेसमेंट करत असेल, रोबोटिक सर्जरी करायला मला 40 मिनटं लागतात, कारण की त्याला सेन्सर लावणं आहे, बॅलेन्सिंग पार्ट आहे, रोबोटचा एक पर्टिक्युलर स्पीड आहे. तर सर्जिकल टाईम हा थोडासा रोबोटिक सर्जरीमध्ये जास्त आहे. पण पुनर्वसन म्हणजे रिहॅब हे नक्कीच रोबोटिक सर्जरीमध्ये जलद आहे. जे रिझल्ट आपल्याला 1 महिन्यानी मॅन्युअल सर्जरी मिळतात ते 15 ते 20 दिवसात रोबोटिक सर्जरीमध्ये मिळतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर गुडघा लवकर वाकतो ऑपरेशननंतर, अचूकपणे सरळ होतो, त्यामुळे वेदना लवकर कमी होतात.
खराब झालेला भाग काढताना जो डॅमेज होतो आजूबाजूच्या स्नायूंना तो रोबोटिक सर्जरीमध्ये कमी आहे. त्यामुळे सुद्धा ऑपरेशन नंतरच्या वेदना रोबोटिक सर्जरीमध्ये कमी आहे. रिहॅब फास्ट आहे नक्कीच. रिकव्हरी रोबोटिक सर्जरीमध्ये मॅन्युअल सर्जरीपेक्षा जलद आहे. आपण पूर्वी पाहायचो की जी ACL इंजरी वगैरे व्हायची, ACL म्हणजे एक लिगामेंट असतो आपल्या गुडघ्यामध्ये, तर ती जी इंजरी व्हायची ती खेळाडूंना जास्ती व्हायची, जो अथलीट पॉप्युलेशन आहे, स्पोर्ट्स इंजरी म्हणायचे त्याला. पण आता आपण बघतोय की जी सामान्य पॉप्युलेशन आहे त्यांनाही ACL इंजरी होते. करेक्ट. सो अँटेरियर क्रुशिएट लिगामेंट इंजुरी म्हणजे ACL हा पुढच्या बाजूचं मुख्य लिगामेंट आहे, ज्याने वरचं हाड आणि खालचं हाड एकमेकाला अटॅच राहतं. गुडघा लपकत नाही, स्टेबल राहतो, स्थिर राहतो. जसं तुम्ही म्हणाले की पूर्वी ही इंजुरी ॲथलीट्समध्ये क्रिकेट खेळताना, फुटबॉल खेळताना व्हायची, पण रिसेंटली आत्ता नॉन प्लेयर्समध्ये पण ही इंजुरी बघितली जाते. तिचं मुख्य कारण म्हणजे डिजनरेशन. जसं मी म्हटलं की वयानुसार जेव्हा गुडघे झिजतात त्यावेळेस नुसतं कार्टिलेज आणि गादीच नाही तर लिगामेंटलासुद्धा इजा होते, लिगामेंटसुद्धा डॅमेज होतात. आणि डॅमेज झालेले लिगामेंट हे आपोआपसुद्धा म्हणजे चालता चालता किंवा थोडासा पाय लपकण्याने किंवा थोडासा पाय फिरल्याने सुद्धा लिगामेंट टिअर होते. तर डिजनरेशनमुळे नॉन ॲथलीट्समध्ये सुद्धा ACL इंजुरी बघायला मिळते. जर तुमच्याकडे असा ACL इंजरीचा कोणताही पेशंट आला ज्याला पेन मुख्य म्हणजे होत नाहीये, पण तुम्हाला MRI वरती दिसतंय की कम्प्लीट टेअर आहे, तर तुम्ही त्याची काय सजेस्ट कराल? सर्जरी घ्यायची का काय करायचं? MRI पेक्षा मी म्हणेल की पेशंटला त्रास काय. पेशंट जर म्हणतोय की मला चालता चालता पाय लपकतोय, पाय निसटल्यासारखा वाटतोय, मी स्पीडली चालू शकत नाही किंवा जोरात मला पळता येत नाही आहे, तर अशा वेळेस सर्जरी करणं गरजेचं आहे. इरिस्पेक्टिव्ह ऑफ MRI काय सांगतोय ते. याचा अर्थ त्याची लिगामेंट पूर्णपणे गेली आहे किंवा आहे तर ती तेवढी टाईट नाही आहे की त्याला सपोर्ट करेल. तर अशा वेळेससुद्धा ACL दुर्बीनद्वारे रिकन्स्ट्रक्ट करणं म्हणजे आर्थ्रोस्कोपीनी नवीन लिगामेंट बनवणं गरजेचं आहे. MRI मध्ये सुद्धा फक्त कन्फर्मेशन आपण घेतो की कंप्लीट टिअर आहे का किंवा आजूबाजूच्या अजून काही गाद्यांना इंजुरी का जी आपण पॅरलली दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया करताना गादीसुद्धा रिपेअर करू शकतो. त्यासाठी MRI आपल्याला मदत करतो. पण जर लपक असेल तर दुर्बीनद्वारे लिगामेंट बनवणं हा त्याचा योग्य उपचार आहे. काही पेशंट्स सर्जरीनंतर, ACL सर्जरीनंतर नी बेंडिंग फुल अचीव होतं, नी एक्सटेन्शन जो गुडघा सरळ होतो तेही फुल अचीव होतं. करेक्ट. पण काही जणांमध्ये ते शक्य नाही होत. तर हे तुम्ही मग कसं डिसाईड करता? रिझल्टसाठी 2 गोष्टी हे असतात, रिस्पॉन्सिबल असतं मला असं वाटतं. सर्जरी, हाऊ द सर्जरी इज डन. सर्जरी पहिले ॲक्युरेट केलेली पाहिजे, चांगली केलेली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे रिहॅब, फिजिओथेरपी. पेशंटनी कसं फिजिओ केलं आहे ह्या 2 गोष्टींवर डिपेंड करतं की 15 दिवसांनी किंवा महिनाभराने त्याचा पाय किती वाकेल, किती सरळ होईल, पायाची ताकद किती परत येईल. हे सगळं डिपेंड आहे रिहॅबवर सुद्धा. खूप इम्पॉर्टंट. जितकी सर्जरी इम्पॉर्टंट आहे तेवढंच रिहॅब, तेवढंच फिजिओथेरपीसुद्धा इम्पॉर्टंट आहे. पहिल्या महिन्यामध्ये सुपरवाईज फिजिओ आणि मे बी नंतर जिम एक्सरसाइजेस, ग्रॅज्युअल रिटर्न टू स्पोर्ट्स या पद्धतीमध्ये पुनर्वसन करणं, रिहॅब करणं तेवढंच गरजेचं आहे. या सगळ्या सर्जरीज नंतर पण ऑनलाईन फिजिओथेरपी किंवा ऑनलाईन रिहॅबिलिटेशन जे म्हणतो आपण, जे निझी हेल्थचं पार्ट असतं, तर ते तुम्ही कितपत हे कराल? याचं एक मी उदाहरण देऊन सांगतो. माझा एक पेशंट होता, रेसलर होता, कुस्ती खेळत होता आणि तो राहत होता नाशिकच्या एक पेरिफेरल भागात, दिंडोरी साईडला. तिथे फिजिओथेरपिस्ट डायरेक्ट अवेलेबल नाही आहे किंवा त्याला डेली येणं जाणं पॉसिबल नव्हतं. तर तो मला विचारलं, मग ही सर्जरी मी करू की नाही, कारण मला फिजिओला रोज यायला शक्य नाही. त्याला मी म्हटलं, जर फिजिओ पॉसिबल नसेल तर सर्जरी करू नको, कारण सर्जरी केल्यानंतर फिजिओ तेवढंच इम्पॉर्टंट आहे. पण त्याच वेळेस मग त्याला मी माझ्या कलिगचा नंबर दिला ज्यांनी त्याची ऑनलाईन फिजिओथेरपी घेतली. त्याचं येणं जाणं टळलं. त्याला महिनाभर नी कसा वाकवायचा, पायाची ताकद वाढायचे व्यायाम कसे करायचे हे 1-to-1 सेशन त्याला ऑनलाईन मिळाला आणि महिनाभराने त्याचा पाय पूर्ण वाकायला लागला, पूर्ण सरळ व्हायला लागला. त्याला महिनाभरात जो रिझल्ट हवा होता तो अचीव झाला. तर माझं म्हणणं आहे की जर ज्यांना पॉसिबल नसेल काही कारण असतो फिजिओथेरपिस्टकडे जाणं किंवा अशा ठिकाणी राहत असेल जिथं फिजिओथेरपिस्ट पोचू शकत नाही, अशा वेळेस ऑनलाईन फिजिओ इज अ लाईफ सेवर. ऑनलाईन फिजिओ इज अ वे टू गो. आणि आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात जिथे ऑफिस, आपलं प्रोफेशन हे सगळं मॅनेज करून जर फिजिओसाठी टाईम मिळत नसेल तर ऑनलाईन फिजिओ इज अ वे, जिथं आपण इझिली 20 मिनटं, अर्धा तास कुठेही ऑफिसमध्ये म्हणा, घरी म्हणा आपण काढू शकतो. आणि ऑनलाईन फिजिओ इज अ वे टू गो आय वुड से. त्यांनी खूप पेशंट्सला, खूप डॉक्टर्सला आणि खूप फिजिओथेरपिस्टला तिघांनाही फायदा होणार आहे, जेणेकरून ऑपरेटेड पेशंट ज्यांचं ऑपरेशन झालं आहे त्यांनासुद्धा रिझल्ट चांगले मिळतील आणि ज्यांचं ऑपरेशन नाही झालेलं ज्यांना कन्झर्वेटिव्ह आपल्याला मॅनेज करायचं आहे त्यांनासुद्धा फिजिओथेरपी घरोघरी आपल्याला पोचवता येईल.
पेशंट्स किंवा रुग्ण जनरली म्हणतात की मी हायपरटेन्शन, बीपीच्या गोळ्या, डायबिटीसच्या गोळ्या सतत घेतो, त्या लाईफलॉंग असतात. तर तसं आपल्याला नी पेनसाठी का नाही करता येत? कारण गुडघ्यासाठी अशी कोणती गोळी नाही आहे ज्याने आपलं आवरण जे खराब झालं आहे, जे परत भरून येईल. गादी जी पूर्णपणे झिजून गेली आहे, वरचं हाड खालच्या हाडाला घासलं जातं आहे, ती गादी परत येणारं मेडिसिन अवेलेबल नाही आहे कुठेच, जगात कुठेच नाही आहे. स्टेम सेल वगैरे मध्ये तुम्ही ऐकलं असाल, स्टेम सेल हे ते इंजेक्ट करूनसुद्धा जी देवानी दिलेली गादी असते तशी काही आपल्याला बनवता येत नाही. तर जर हाडाला हाड घासतं आहे, त्याच्यामुळे दुखणं होतं आहे आणि तर अशी काही गोळी नाही आहे ज्याने ती एकमेकाला घासणं थांबेल, तर मग गोळ्या का? म्हणजे याचा अर्थ तुम्ही फक्त पेन किलर घेतात. पेन किलरचा साईड इफेक्ट किडनी लिव्हरला होतो, गुडघेदुखी काही जात नाही. त्यामुळे मी सांगतो की 15 दिवस 1 महिन्याच्या वर कोणत्याही गोळ्या घेऊ नका. कोणत्याही गोळ्या त्याच्यावर जर घेतल्या तर तुमच्या बाकी ऑर्गन्सला त्या अफेक्ट करतील आणि गुडघेदुखी काही जाणार नाही. सो तुमची किडनी हेल्थ, लिव्हर हेल्थ नीट राहावं म्हणून मेडिकेशन शुड नॉट बी मोर दॅन 15 डेज. वेदनाशामक औषधं किंवा इंजेक्शन्स घेतल्यावर आराम मिळतो, पण वेदना पुन्हा येतात. तर अशा रुग्णांना तुम्ही हा सायकल कसा समजावून सांगाल? मी सांगतो की ग्रेड 1 आणि 2 मध्ये तुम्ही सगळं ट्राय करा. आयुर्वेदा करा, फिजिओथेरपी करा, जेल फॉर्ममध्ये इंजेक्शन त्याला आपण HA म्हणतो, हायलोरोनिक ॲसिड म्हणतो, ते करा. रिसेंटली PRP इंजेक्शनसुद्धा तुम्ही ऐकलं असेल, हे सुद्धा मी ट्राय करतो. पण स्टेज 1 आणि 2 मध्ये जिथे एक्सरेमध्ये आपल्याला क्लिअर गॅप दिसतो आहे, एक्सरेमध्ये जर गॅप नाही आहे, ऑलरेडी तुम्ही मेडिसिन्स घेऊन झालेले आहेत, अशा वेळेस हे काही कामाचं नाही. हे किती घेतलं तरी पेन परत येणार. पण अर्ली स्टेजमध्ये जिथे सर्जरीची गरज नाही आहे, अशा स्टेजमध्ये नक्कीच मी ह्या गोष्टी ट्राय करायला हरकत नाही. जागतिक अर्थरायटिस दिनाच्या निमित्ताने गुडघ्यांबद्दल काय ॲडवाईस देऊ शकाल तुम्ही आमच्या श्रोत्यांना? जसं मी सुरुवात केली की जेवढं आपलं हृदय महत्त्वाचं आहे, जेवढं आपलं आरोग्य महत्त्वाचं आहे, तेवढेच गुडघ्याचे आरोग्यसुद्धा महत्त्वाचं आहे. गुडघेदुखी फक्त वयानुसार आलेली आहे असं ते नसतं. तुम्हाला एक ॲक्टिव्ह जीवन जर जगायचं असेल, सेकंड इनिंग मी ज्याला म्हणतो, सेकंड इनिंग ऑफ लाईफमध्ये जर तुम्हाला नातवांसोबत खेळायचं आहे, गार्डनमध्ये फिरायला जायचं आहे, मूव्हीजला जायचं आहे, ट्रेकिंगला जायचं आहे, तर का नाही? पंढरपूर वारी करतात माझे पेशंट, 50 किलोमीटर 60 किलोमीटर जातात. याने त्यांना काय फायदा मिळतो? त्यांचं हृदय हेल्दी राहतं, त्यांना हार्ट अटॅकची, ब्लॉकेजेसचं चिंता करण्याची गरज नाही, त्यांचं लंग हेल्थ मेंटेन राहतं, वजन त्यांचं आटोक्यात राहतं. आनंदी जीवन जर जगायचं असेल तर गुडघे चांगले असणे तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे जर स्टेज 1 किंवा 2 असेल तर फिजिओथेरपी, गोळ्या औषधांनी बरं करून घ्या. जर 3 आणि 4 असेल, म्हणजे जर गुडघा पूर्णपणे झिजला आहे, तर नी रिप्लेसमेंटसुद्धा एक खूप सुंदर पर्याय आहे, ज्याने एक नवीन सांधा आपल्याला मिळतो, जो की पूर्ण वागतो, पूर्ण सरळ होतो, वेदना पूर्णपणे निघून जातात, छान आपल्याला चालता येतं आणि महिनाभराच्या आत पेशंटला रिझल्ट जाणवतो. आणि मग लाईफलाँग इम्प्लांटचं जे आयुष्य आहे, आज जे इम्प्लांट अवेलेबल आहे मार्केटमध्ये, यांचं आयुष्य 25 ते 30 वर्ष मी सांगतो. माझ्याकडे रिसेंटली एक पेशंट आला होता ज्याला 20 वर्ष आधी नी रिप्लेसमेंट केलं होतं. तो आजपर्यंत टिकला इम्प्लांट, जो 20 वर्ष आधी इन्व्हेंट झालेला होता. आत्ता मी काल परवा तो रिवाईज केला. तर तेव्हाचे इम्प्लांट जर 20 वर्ष टिकतात, आजचे जे ॲडव्हान्स इम्प्लांट आहे यांना आपण अपेक्षा करू शकतो की 30 ते 35 वर्ष टिकतील. तर एवढं कालावधीसाठी जर आपल्याला एक वेदनारहित गुडघा मिळतो आहे, वेदनारहित जीवन मिळतं आहे, आनंदी सेकंड इनिंग जगायचा एक चान्स मिळतो आहे, तर का नाही? तर अशा वेळेस नी रिप्लेसमेंट चूज करा, मॅन्युअल किंवा रोबोटिक. सो नी रिप्लेसमेंट इज अ लाईफ सेविंग, इज सर्जरी, लाईफस्टाईल सेविंग सर्जरी, लाईफस्टाईल चेंजिंग सर्जरी. तर नी रिप्लेसमेंट करायला हरकत नाही. ग्रेट. धन्यवाद डॉक्टर प्रणीत, खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून. सेम एअर सोरा, थँक्यू.